सकाळ सकाळ शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल. मी पण एकदम मस्त आहे. आज आहे सोमवार. काल रविवारचा व्हिडिओ मला बनवायला वेळच मिळाला नाही. आणि वेळ म्हणण्यापेक्षा काय झालं होतं, माझ्याकडून ना मोबाईल घरी राहिला होता आणि मी बाहेर गेले होते. तर कालचा व्हिडिओ भक्तीनं बनवला होता. मी तिला फोन करून सांगितलं होतं की मोबाईल घरी राहिला, व्हिडिओ बनव, गॅप पडायला नको. काल आमच्याकडे ना खूप खूप पाऊस झाला. तुमच्याकडे झालाय? ते झाला असला तर मला कमेंट करून सांगा. तुमच्या तिकडे कोणतं गाव आहे, कुठे पाऊस जास्त झालाय? कोल्हापूरमध्ये तरी काल ना पावसाळ्यात जसा मोठा पाऊस होतो ना तशा प्रकारे पाऊस झालाय. खूप सारा एकसारखा नाही, आवाज तरी खटखट खटखट असा एवढा मोठा होता ना, खटखट खटखट असतो ना पावसाचा आवाज खूप जास्त होता. मी म्हणजे बाहेरच्या बाजूला शेडमध्ये बसले होते ना थोड्या वेळासाठी, पावसाचा आनंद घेण्यासाठी. त्याच्यामुळं वरती पत्र आहे तर त्याचा आवाज तो कट 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 असा आवाज म्हणजे येत होता. ते मी सांगितलं तुम्हाला. स्लॅपला तसा काय आवाज येत नाही. तर त्याच्यामुळे म्हणजे मी बाहेरचं जे आहे ना आमचं ते थोडंसं ओपन आहे, मग थोडंसं बरं वाटतं. तिथे थोडासा मोकळा स्पेस पण आहे आणि गाड्या येत्या जाता बघत बसायला थोडा वेळ छान वाटतं. त्याच्यामुळे मी तिथं बसले होते जेव्हा एकदम मोठा पाऊस आला होता तेव्हा. तर मला ना कमेंट आली होती की तुमच्या गावामध्ये शिवगण आहेत. तर हा मुद्दा सांगते. पहिलं म्हणजे शिवगण म्हणजे माझ्या माहेरचं माझं आडनाव आहे ते शिवगण आहे. शिवगण, शिवगण. तर ना आणि मी प्रॉपर पेद्रेवाडीची आहे. सुंदरवाडी पेद्रेवाडी आजरा तालुक्यामध्ये येते, तिथून आहे. तर मला कमेंट आली होती पेद्रेवाडीमध्ये शिवगण आहेत. तर हो आहेत, एकच घर आहे आमचं. आणि तशी आम्ही आहे कोवाडे, तिथून आहे प्रॉपर. आम्ही जागा घेऊन पेद्रेवाडीमध्ये, म्हणजे मी खूप लहान असतावेळी माझ्या पप्पानी पेद्रेवाडीमध्ये बस स्टँडलाच ना बरोबर 3 गुंठ जागा घेऊन घर वगैरे तिथं बांधले. त्याच्यामुळे आम्ही तेव्हापासून पेद्रेवाडीमध्ये सेटल झालो. आणि मी लहानाची मोठी ना, छोटं बाळ असल्यापासून लहानाची मोठी ही पेद्रेवाडीमध्येच झाले. त्याच्यामुळे गर्वानं सांगू शकते माझं गाव पेद्रेवाडी आहे. तर पेद्रेवाडीमध्ये शिवगण आहेत खूप सारे. चव्हाण पण आहेत. असा पण बऱ्याच जणांचा भास होतो की भास म्हणण्यापेक्षा म्हणजे पेद्रेवाडीमधली ज्याची मला ओळखतात ना ते असं विचारतात की तुला पेद्रेवाडीमध्येच दिलंय का? लग्न पण तिथेच झालंय? कारण की माझं आडनाव आहे ना सासरकडचं ते आहे चव्हाण आणि पेद्रेवाडीमध्ये चव्हाण खूप सारे आहेत. तर असं पण होतं. तर नाही, तर मला पेद्रेवाडीमध्ये नाही दिलेलं. मला आमचं प्रॉपर म्हणजे माझ्या सासऱ्यांचं प्रॉपर गाव आहे कोळिंद्रे, म्हणजे आमच्या गावाच्या तिथेच आहे, माझ्या गावाच्या तिथे. पण कोळिंद्रीमध्ये तिथे फक्त आमची जमीन आहे, 5 एकर जमीन आहे. पण आम्ही कधीही जात नाही तिकडे. म्हणजे मिस्टरांची चुलत चुलते वगैरे आहेत ना, तर त्यांची भावकी आहे ती कोळिंद्रेमध्ये आहे. माझे सासरे लहान असल्यापासून मुंबईलाच होते, त्याच्यामुळे त्यांनी बायको पण मुंबईचीच करून घेतली, म्हणजे माझी सासू. आणि सेटल पण तिकडे मुंबईलाच झाले होते. आणि मिस्टर मला वाटते 10वीला काहीतरी असतावेळी मग कोल्हापूरमध्ये पुन्हा आले. असा आमचा प्रवास असा चालू आहे. तर आत्ता आम्ही सेटल सध्याला कोल्हापूरमध्येच आहोत. इथे माझी 3-3.5 गुंठ जागा इथं कोल्हापूरमध्ये घेऊन सासऱ्यांनी इथे घर वगैरे बांधलं होतं. तर इथेच आता प्रॉपर म्हटलं आपण राहणार मूळ गाव तर माझं कोल्हापूरच आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तर असं थोडक्यात माझी जर्नी फिरून मी नाही कुठे फिरले, बाकीची फिरली असतील, म्हणजे माझे पप्पा किंवा मिस्टरांचे पप्पा हे फिरले असतील. आम्ही कुठे फिरलेलं नाहीये. लहानाची मोठी पण माझे शिक्षण पण अंगणवाडी बालवाडी हे वगैरे सगळं पेद्रेवाडीमध्येच झाले. आणि माझं गाव खरंच खूप सुंदर आहे. पेद्रेवाडी गाव म्हणजे ना कशाची कमी नाही आहे त्या गावामध्ये, खरंच नाही. माणसांची कमी आहे, आपल्या माणसाच्या हक्कानं आपण काही सांगू शकतो ना, अशी माणसं आहेत. परत तिथे बाकी कशाची कमी नाही, प्रेमाची कमी नाही. असं माझं गाव पेद्रेवाडी गाव आहे. त्याच्यामुळे मला गर्व आहे माझ्या गावात पेद्रेवाडी. बरेच जण मला असं पण म्हणतात काय पेद्रेवाडी? तर हो, सुंदरवाडी पेद्रेवाडी. सुंदरवाडी नंतर नाव पडलं असेल पण प्रॉपर पेद्रेवाडीच आहे, पेद्रेवाडी. तर असं आहे, शिवगण आहेत पेद्रेवाडीमध्ये. हा एक विषय क्लिअर झाला. सेकंड आहे
की एवढं फिल्टर लावू नकोस. तर ना फिल्टर मी जास्त नाही लावत. काय होतं, मी अगोदरच गोरी आहे, त्याच्यामुळे थोडं जरी फिल्टर लावलं ना थोडंसं जास्त वाटतं. पण 5% असंच लावतं, 5 ते 10% ह्याच्यामध्येच मी घेते फिल्टर, जास्त नाही घेत. ते पण थोडंसं इथे ना चीकवरती थोडंसं हे झाले, त्याच्यामुळे फक्त फिल्टर घेते, जास्त फिल्टर घेत नाही. ओके. थर्ड काय होतं, हां थर्ड होतं शिक्षण. जास्त शिकली नाहीस, तुला नोकरी वगैरे करायला काही आवडत नाही काय? तर नाही आवडत. शिक्षण नोकरी वगैरे करायला मी बनलेलीच नाही. मी फक्त मस्तपैकी व्हिडिओ बनवायला व्हिडिओ अपलोड करायला, मेकअप करायला, जास्त नवीन नवीन कपडे घालायला, ह्याच्यासाठी बनले. तर हा तिसरा कसा होता, हां ते समजून जा, आता मी तेवढंच सांगते. तर हे एक झालं. त्याच्यानंतर तुझे एकदम शाळेमधले क्लोज फ्रेंड कोण होते? कुठले सांगू, मुलं सांगू का मुली सांगू? माझे आत्ता पण मुलांच्या यादीमध्ये किंवा मुलींच्या यादीमध्ये ना माझे आत्ता पण फ्रेंड्स भरपूर आहेत. आणि असं नाही की फक्त लेडीजची मैत्रीणच असायला पाहिजे, तर मित्र पण असू शकतात. आणि माझे खूप चांगले मित्र आहेत तेव्हापासूनचे. म्हणजे ना मी 8वीपासूनचे अजूनपर्यंत आमचा फ्रेंड सर्कल आहे. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत, भेटतो सुद्धा. आणि त्याचा माझ्या मिस्टरांना काहीही प्रॉब्लेम नाही. मिस्टरांचे पण असतील, पण ते मला कधी सांगत नाहीत. आहेत त्यांचे पण आहेत, मला माहीत आहेत. तर आहे त्यांचं पण फ्रेंड सर्कल आहे, चांगलं फ्रेंड सर्कल आहे. आणि माझं पण आहे. माझी जास्त करून आत्ता सध्याला मैत्रीण जी माझी आहे जास्त क्लोजमध्ये, म्हणजे आम्ही एक 2-3 दिवस गेल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये वगैरे असतो. ती आहे माधुरी लता. आणि श्री आहे, पण थोडीशी म्हणजे श्रीदेवी तिचं नाव आहे, पण आम्ही तिला श्री म्हणतो. तर ती थोडीशी माझ्या इथून जवळ आहे, पण जास्त आमचं कॉन्टॅक्ट नाही. 2-3 महिन्यातून 4 महिन्यातून असं कॉन्टॅक्ट होते. व्हिडिओ माझे डेली बघते ती, मला मेसेज पण करते ती. तिला जेव्हा आवडेल ना काहीतरी व्हिडिओमधलं, तर मला लगेच मेसेज येतो. तर जास्त करून 3rd नंबरला श्री, सॉरी यार. तर ना माधुरी जास्त आहे, कारण की तिची मुलगी आहे ना, माधुरीची छोटी मुलगी आहे. तिला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात, डेली पाहते. आणि मी जर कुठं बाहेर गेले ना फिरायला वगैरे, मग माझ्यासोबत भांडते पण. ती जवळपास आता 5 ते 6 वर्षाची आहे. तर माझ्यावर भांडते, मावशी मला का घेऊन गेली नाहीस. तर त्याच्यासाठी तिचा फोन एक असतो. सेकंड मित्रामध्ये बोलला तर फर्स्ट माझा फ्रेंड होता दीपक, खूप क्लोज होता. माझ्या मिस्टरांना पण माहीत आहे. तर आता मला तुम्ही व्हिडिओमध्ये ही नावं घेते, तर हिची लागते वाट, तर नाही लागत. कशी लागेल, ओनली फ्रेंड आहेत, बेस्ट फ्रेंड. तर पहिला होता. त्याच्यानंतर ना आता थोडे दिवस काय झालं बा, गप ना, जरासं मित्रमैत्रिणीची ओळख करून द्यायला लागले. तू कुठं मध्ये येतस, 1 मिनिट. तर पहिला होता दीपक. त्याच्यानंतर कालांतरानं ना खूप गॅप पडला आमच्यामध्ये. त्याच्यामुळे आता सध्याला कोण कुठं आहे हे मला माहीत नाही. त्याच्यानंतर थोडीफार आहेत कॉन्टॅक्टमध्ये. परत नितीन आहे, तो पण अजूनपर्यंत आहे, छान असा मित्र आहे. तर असे बरेच आहेत. आणि लग्नानंतरचे मित्र मग आहेत बऱ्यापैकी. सगळ्यांची नावं नाही घेत, पण एक मैत्रीचं सुख आहे. हो गया. तो और कुछ खूप सारे मी प्रश्न वाचले होते, पण माझ्या आता लक्षातच येत नाही आहेत पटपट असे. तर ते होतं आवडता कलर माझा पिंक. माहीतच असेल तुम्हाला, बऱ्याच व्हिडिओमध्ये माझे पिंक असं साड्या वगैरे आहेत. तर पिंक कलर आहे. ब्लॅक पण तसा आवडता आहे, कारण की हा जास्त उठून अंगावर दिसतो ना, हे बघा दिसतोय की नाही. तर ब्लॅक पण आहे जोडीला. माझी बहीण गडिंग्लजला असते. गडिंग्लजमध्ये गाव हनिमनाळ गाव आहे, तिथं माझी बहीण असते.
आम्ही भावंड तिघं, सख्खे भावंड. फर्स्ट माझी बहीण रुपाली, सेकंड माझा भाऊ संतोष, थर्ड मी. डोकं खायला मम्मी पप्पांचं. तर मम्मी मला सारखं म्हणते तू झाली नसतीस बरं झालं असतं, असं म्हणते मला. मी त्रास देते ना जास्त त्याच्यामुळे. पण आई वडिलांची मुलं एक असू देत नाही तर 4-5 असू देत, प्रेम हे सारखंच असतं है ना. तर आम्ही तिघं भावंड. और झालं बास ना, एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगून काय करू, सेकंड वेळेला काय देऊ तुम्हाला माहिती. तर इतकी अशी आहे. आणि हा प्रश्न मला खास होता त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवूया. आणि आज कसं काल पाऊस खूप पडला ना, त्याच्यामुळे बाहेर पण एकदम चिकचिक झाले. आणि मला चिक्कलमध्ये जायला अजिबात आवडत नाही, खरंच जरासुद्धा आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज घरातूनच व्हिडिओ बनवूया छान असं. आणि दुपारी आता वाजलेत म्हणून 12:30 वाजलेत. भक्ती अजून स्कूलमधून यायची आहे खरं. भक्ती पूर्णपणे कवर झाले. कालपासून नंबर लावला आमच्या पोरग्यानं. तर गौरांना कालपासून नंबर लावलाय, तो पण आता जाम झालाय. ते कसं व्हायरल इन्फेक्शन असतं ना, त्याच्यामुळे ते सगळ्यांना थोडंसं होतंच एक आजारी पडल्यानंतर. तर त्यानं कालपासून नंबर लावलाय. तर आता बघू. मी त्याला आता घरातलीच गोळी दिली, म्हणजे रात्री दिली होती ती गोळी. 24 तासातून एकच घ्यायची आहे. तर ती दिले काल, हां रात्री दिले. तर आज रात्री एक देईन. मग त्याच्यानंतर थोडंसं काय जर फरक अजिबातच वाटला नाही, मी झेंडूचं कप सिरप पण आणून ठेवलं होतं भक्तीच्या वेळेला, ते पण त्याला दिले. आज संध्याकाळी एक गोळी देते, कारण की 3 गोळींचा डोस असतो ना, तो पूर्ण घेतल्यानंतर थोडंफार कव्हर होतं ते. तर एकच गोळी गेली आज संध्याकाळी. आणि उद्या जर त्याला उद्या पण नाही त्याला बरं वाटलं तर मग मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. मी शक्यतो मुलांना ना थोडंसं बेसिक औषध असतात ना, ही घरीच ठेवते. मुलं मोठी होऊ दे ना छोटी असू दे, मी ती काळजी घेतेच. कारण की पहिलं ना थोडंसं हॉस्पिटलला सारखं जाणं पण बरं नाही. एकदा हॉस्पिटल मागे लागलं की नाही तर सारखं होतंच तसं. त्याच्यामुळे पहिला ना 1-2 जेव्हा ताप कोणाला असू देत, कोणालाही असू दे, छोट्याना किंवा मोठ्याना असू दे, जेव्हा ताप येतो ना, हा 3 दिवस ताप राहतच राहतो, डॉक्टर पण बोलतात. आणि ते वर्षातून एकदा व्हायला पण पाहिजेत, कारण की आपल्या बॉडीची कपॅसिटी किती आहे हे समजून पण जातं, सहनशीलता किती आहे ते सहन करण्याची. तर त्याच्यामुळे ना मी थोडंसं बेसिक अगोदर हे ट्राय करते आणि मगच हॉस्पिटलमध्ये नव्हते. पण 3 दिवसाच्या वरती जाऊ नका, नाही तर मी सांगितले म्हणून आणि घरातच उपचार करत बसा, मुलांना काहीतरी होईल. तर बेसिक हे 3 दिवस तरी मी अगोदर घरची औषधं, काढा, वाफ हे वगैरे देते. तर आजचा दिवस आहे ना, उद्याचा दिवस, मग त्याला पण दवाखान्यात घेऊन जावं लागेल. मी मिस्टरांच्यावरती उपचार करते घरचे. तर असं असतं, तो होईल त्याचं काय लगेच होतं. भक्तीचं कसं सारखं चालू असतं, तिचं काय पाठ झाले आम्हाला सगळ्यांना असं. आणि मी अजून जेवलेली नाहीये, मला आज भूकच लागलेली नाहीये. सकाळी भक्ती मला सकाळी म्हणते, मम्मी तू ना वेडी आहेस पाक. तर म्हटलं का ग, तर 5:30 वाजता कोण जेवायला घालतं का. आज ती ना संध्याकाळी नाही, मला शाळेत जाता वेळेस बोलले, मी शाळेतून घरी आल्यानंतर व्हिडिओ करून विचारणार आहे कोण 5:30 वाजता जेवायला घालतं मुलांना. तर ती ना संध्याकाळीच म्हणते का शाळेतून आल्यानंतर ना व्हिडिओ बनवेलच ती. तर कसं होतं, थोडंसं मुलं डब्बा खातील नाही खातील ह्याची मला गॅरंटी नाही. भक्ती ना शाळेमध्ये काय करेल किंवा फेकून देईल हे माहीत नाही. तिला खायचं नसलं की कुणाला तरी देऊन टाकणार असं करते. त्याच्यामुळे मी माझ्या समोर जोपर्यंत बसून मुलांना खायला घालत नाही तोपर्यंत मला समाधानच होत नाही, काही असू देत. मग त्याला गौरांगला पण भूक नसेल ना तरी मी माझ्या समोर एक चपाती खा, पण माझ्या समोर बसून खा, असं होतं. तर मिस्टरांना पण तसं 9:30 वाजता ते डबा घेऊन जातात, पण 9:30 वाजता त्यांना मी माझ्या समोर बसून ना अर्धी भाकरी का असे ना, कारण की ते चपाती खात नाहीत, भाकरीच खातात, अर्धी भाकरी का असे ना मी खायला लावते, जबरदस्ती का असे ना. पण मी माझ्यावरती जबरदस्ती कोणाची करून घेत नाही, कशाच्याच बाबतीत नाही. मी अजूनपर्यंत कोणासाठी बदलले नाही, मला बदलण्याचा कोणी प्रयत्न केलाय. मी जशी आहे बिंदास्त तशीच आहे पहिल्यापासून. नाही माझ्या आईबाबांनी कधी मला अडवलं, नाही माझ्या नवऱ्यानं कधी मला अडवलं. सासूबाई होत्या तोपर्यंत थोड्याशा स्ट्रिक्ट होत्या, पण एवढं काय नाही, एवढं म्हणजे असं हे नाही. तर त्याच्यामुळे
एन्जॉय, म्हणून मी चॅनलचं नाव एन्जॉय लाईफ दिलेलं आहे. मला एन्जॉय करत राहणं, मस्त आपल्या धुंदमध्ये राहणं आवडतं. त्याच्याबरोबर मी माझा संसार पण चांगल्या पद्धतीनं जपते. त्याच्यामुळे तक्रार करण्यासारखं असं कोणाकडे चान्सच ठेवत नाही मी. जे काय आहे ते महत्त्वाचं ना, ते पहिलं सगळं त्यांना करून देणे. जिकडं तिकडं सगळेजण गेल्यानंतर, सगळ्यांचं आवरल्यानंतर मग आपल्याकडे म्हणजे जे आपल्याला आवडतं ना, जो छंद आपला आवडता छंद आहे ना, तो जोपासणं. हे माझं रेग्युलरचं शेड्यूल आहे तर ना, आणि मी ते कायम जपणार. कारण की माणसांचं मला ना किती जण म्हणतात की बाबा तू असं सारखं का निगेटिव्ह बोलतेस. निगेटिव्ह ह्याच्यासाठी की मी प्रत्येक वेळी बोलते ना, माणसांचं काय माहीत नसतं, आता आहे तर थोड्या वेळानं नाही असं म्हणते ना. तर मला असं म्हणतात लोक, सारखं तू निगेटिव्ह का बोलतेस. तर हे निगेटिव्ह नाही आहे, प्रॅक्टिकल आहे. लोकांचं खरंच, कुठल्याच लोकांचं, मी आता इथं बोलायला लागले तुमच्याबरोबर, व्हिडिओ बंद केला, अपलोड केला किंवा केला पण नाही, तोपर्यंत जर माझं काय झालं तर होऊ शकतं. त्याच्यामुळे माणसानं प्रॅक्टिकल राहिलेलं कधीही बरं असतं आयुष्यामध्ये. सगळ्या गोष्टींना तयारी ठेवली पाहिजे, मरणाला सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. हां, तरच तुम्ही, नाहीतर ते कधी यायच्या वेळेला येईल कधीही, पण त्याच्या टेन्शनच आजच झुरून का मरा, आहे ना. त्याच्यापेक्षा बिंदास्त जगायचं. असं वागणं तुम्हाला आवडतं का? मला कमेंट करून सांगा. मला तरी आवडतं, खरंच खूप खूप आवडतं. आणि मी लोकांना पण, म्हणजे माझ्या जवळचे एकदम माझ्या हक्काची लोक आहेत ना, मी त्यांना सांगते असं जगा यार, नका टेन्शन घेऊ. म्हणून मी मुलांना पण बिंदास्त, फक्त एवढंच की कुठेही मुलं आपली ना वाया नाही गेली पाहिजेत. त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. कोणालाही आवाज चढ करून नाही बोलले पाहिजेत. सगळ्यांना आदरानं बोलवलं पाहिजे, हे संस्कार दिले पाहिजेत. पण त्यांच्या मनाला जे योग्य वाटतं ना, ते थोडंसं त्यांना फ्रीडम पण दिली पाहिजे. तर चांगल्या पद्धतीनं मुलं पण घडतील अशी असं मला. प्रत्येकाचं मन, विचार करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असू शकते. पण आमच्या घरात तरी असंच आहे. माझा नवरा आणि माझा मुलगा ना फ्रेंडसारखं राहतात, खांद्यावरती हात टाकून फिरतात. त्याच्यामुळे त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ना, माझं आणि मिस्टरांचं एवढं बॉन्डिंग चांगलं नाही आहे. चांगलं म्हणजे तसं म्हणू नका, चांगलं आहे म्हणजे चांगलंच आहे, पण एवढं स्ट्रॉंग नाही आहे. तसं माझ्या मुलांचं, दोन्ही मुलांचं ना बाबासोबत स्ट्रॉंग आहे. एक असतं ना पहिल्यापासून, बाबा मारतील हे करू नकोस, बाबा मारतील ते करू नकोस असं म्हणतात ना. तर थोडंसं मुलांच्यावरती ना एक दडपण राहतं की बाबा हा एक कॅरेक्टरच वेगळं बनून जातं की स्ट्रॉंग असं. तर त्याच्यामुळे ना आमच्या घरात मी तसं कधीच बाबा मारतील, आई मारेल, मी थोडंसं मुलांना कधीतरी हात उचलते, नाही म्हणत नाही, पण ते पण गरजेचं असतं. चुकीच्या वेळेला त्या क्षणी रिॲक्ट होणं गरजेचं असतं. नंतर तुम्ही कितीही समजून सांगा ते उपयोग होत नाही. जेव्हा चुकतील त्या क्षणी तुम्ही त्यांना शिक्षा द्या, अशी शिक्षा द्यायची की ते पुन्हा ती चूक झालीच नाही पाहिजे. तर असं आमच्या घरामध्ये वातावरण आहे. त्याच्यामुळे नको माझ्या दृष्ट लागायला नको. तर नाही, आपल्या लोकांची कधीही दृष्ट लागत नाही. मला गॅरंटी आहे माझा पाय दुखला, कारण की मी तरी माझ्या पूर्ण मनापासून तुम्हा सगळ्यांना, म्हणजे यूट्यूबच्या सगळ्या फॅमिलीला ना मी आपलं मानते. त्याच्यामुळे आपल्या लोकांची नजर कधीच लागणार नाही, है ना. तर चला, इतकंच. आणि आजचा व्हिडिओ हाच आहे. तुम्ही असं का बघितलं माहिती आहे का, मी आज ना 5% कमी थोडंसं फिल्टर लावलं होतं. तर त्याच्यासाठी चेक करत होते की जास्त काही म्हणजे असं वाटते काय, तर नाही, छान दिसते. तर चला, बाय बाय, टेक केअर. आठवणीनं कमेंट करून सांगायचं व्हिडिओ कसा वाटलाय ते. ओके, चलो बाय बाय. जेवते आता, मला भूक लागली. तुम्ही पहिला व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मग जेवा. चला बाय बाय.